आणि आज योगायोग पहा तेच मुख्यमंत्री आहेत आणि आज ते काय नेमकी आपली भावना व्यक्त करणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। बघा, एकनाथ शिंदे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। एकनाथ शिंदे अगदी बाजूला बसलेले आहेत आणि ड्रायव्हिंग सीटवर आपण पाहतोय की या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जे आहेत ते स्वतः गाडी चालवतात आणि सुनेत्राताई सुद्धा मागे आहेत। तर या बोगद्याच्या आतमध्ये जो प्रशस्त असा बोगदा आहे त्या बोगद्याच्या आतमध्ये या ठिकाणी आता गाड्या पोहोचलेल्या आहेत। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। एक सरकार जे आहे ते एकाच गाडीमध्ये चालताना आपल्याला या ठिकाणी दिसतंय एकंदरीतच। तर ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस आहे आजचा, कारण एकाच गाडीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई चव्हाण यांचा जो प्रवास आहे तो या ठिकाणी होतोय आणि काही वेळातच याचं लोकार्पण जे आहे ते त्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होणार आहे। जर या मिसिंग लिंकबद्दल बोलायचं झालं तर खोपोली घाट परिसरातील अत्यंत धोकादायक वळणांना पर्याय म्हणून याला उभारण्यात आलं होतं, याला हे तयार करण्यात आलं आणि या प्रकल्पात टनल आणि व्हायडक्ट म्हणजे उंच पिलरचा जो वापर आहे तो सुद्धा या ठिकाणी करण्यात आला। यामुळे घाटातील वळणदार रस्ता टाळता आला आहे। टायगर व्हॅली परिसरामध्ये उंच केबल स्टे ब्रिज कशा पद्धतीचा आहे तो सुद्धा आपण बघितलेला आहे। बघा, ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। हे बघा, जी वॅगनमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः ड्रायव्हिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बाजूला अगदी त्यांच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आहे आणि हा प्रवास कशा पद्धतीचा आहे ते सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये त्यांना विचारलं जाणार आहे। तर संपूर्ण सरकार जे आहे ते सध्या लोणावळ्याच्या जवळ आहे आणि जे दोन प्रशस्त बोगदे या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत त्या बोगद्याची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। बोगदा 23.5 मीटर रुंद आहे। गिनीज बुकमध्ये याची नोंद करण्यात आलेली आहे। हवेशीर आहे, व्हेंटिलेशन आहे आणि त्यासोबतच CCTV, SOS प्रणाली आणि इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टम जे ते यामध्ये बसवण्यात आलेलं आहे। या सगळ्यांची जी पाहणी ती या ठिकाणी होते आणि सरकार जे आहे ते आता या गाडीमधून या ठिकाणाहून या संपूर्ण बोगद्याची पाहणी करताना, मिसिंग लिंकची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।